सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। महादेव ब्लेस टू ऑल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फ्रीज ऑर्गनाइज कसा ठेवावा आणि लहान फ्रीज मध्ये जास्तीत जास्त वस्तू कशा ऍडजस्ट कराव्या। तर हा हायरचा 190 लिटरचा फ्रीज आहे जो आम्हा दोघांसाठी सफिशियंट आहे। फ्रीजच्या वर मी हे छोटंसं फ्रूट बास्केट ठेवलंय। शक्यतो मी फ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवण्याचं अवॉइड करते। येथे छोटंसं प्लांटर ठेवलंय आणि हे छोट्याशा कंटेनरमध्ये सोप, सब्जा सीड्स वगैरे असतात। फ्रीजच्या वर कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नये। फ्रीज कव्हरच्या एका छोट्याशा खिशात रिमाइंडर नोटपॅड ठेवलाय। इकडे दुसऱ्या खिशात कार्ड्स वगैरे असतात। फ्रीजमधील सगळ्या वस्तू दाखवण्यासाठी मी फ्रीज थोड्या वेळासाठी बंद ठेवलाय। फ्रीजर शक्यतो मोकळेच असतात, फक्त जेव्हा कधी श्रीखंड वगैरे असेल तर ते ठेवते आणि फ्रोझन फूड ठेवते। फ्रीजच्या अप्पर सेक्शनमध्ये मी बटर, चीज ठेवत असते। यानंतर खालच्या सेक्शनमध्ये मी सर्व डेअरी प्रोडक्ट्स ठेवते, जसे की रोजचे दूध, स्वीट्समध्ये काही बनवलं तर ते ठेवत असते, दही, गावरान तूप एक्सेट्रा। फ्रीजमध्ये तुम्ही जे काही अन्नपदार्थ ठेवता ते नेहमी झाकून ठेवावी। अन्नपदार्थांचा एकमेकांना वास लागत नाही। यात बासुंदी बनवण्यासाठी खवा देखील ठेवलेला होता। तसेच या चिनी मातीच्या भांड्यात मी दही ठेवत असते। आता येऊया खालच्या सेक्शनमध्ये। या मल्टीपर्पज कंटेनरमध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या आणि अद्रक ठेवत असते। अगोदर मी हे सर्व सेपरेट कंटेनरमध्ये ठेवत होते, पण त्यासाठी खूपदा फ्रीज ओपन करावं लागायचं। यामध्ये स्वीट्स ठेवलंय। छोटं फ्रीज जरी असलं तरी यात खूप जागा असते आणि काही रात्रीची उरलेली भाजी वगैरे मी या ठिकाणी ठेवत असते। तसेच खालच्या सेक्शनमध्ये मी या कंटेनरमध्ये काकडी ठेवते। तुम्ही नोटीस केलं असेल, मी या कंटेनरमध्ये खाली किचन पेपर ठेवले, दुसऱ्या कंटेनरमध्ये मी गिलके ठेवले। मी फळभाज्या शक्यतो झाकूनच या कंटेनरमध्ये ठेवत असते। यात भेंडी ठेवलीये। यात फुले ठेवलेली आहे, जे रोजच्या पूजेसाठी उपयोगी पडतात। या काचेच्या कंटेनरमध्ये मी उरलेला कोबी ठेवलेला आहे, जो मला नेक्स्ट टाइम मंचुरियन वगैरे बनवण्यासाठी कामी येईल। या कंटेनरमध्ये टोमॅटो ठेवलेले असतात।
यात खोबरे ठेवलेले आहे, जे मी छोटे छोटे तुकडे करून ठेवले आहे, जे भाजीसाठी उपयोगी पडतात. यानंतर या काचेच्या कंटेनरमध्ये मी आवळा कँडी बनवून ठेवलेली आहे. या छोट्याशा प्लास्टिकच्या डब्यात मी चिंच ठेवलेली आहे, जी सांबर चिंचपाणी बनवण्यासाठी उपयोगी पडतात. अनादर काचेच्या डब्यामध्ये मी अशी मटकी ठेवलेली आहे. मटकी अशा प्रकारे ठेवल्याने खराब पण लवकर होत नाही. आता येऊया खालच्या सेक्शनमध्ये. शक्यतो मी मेथी, पालक, शेपू इत्यादी पालेभाज्या याच खालच्या सेक्शनमध्ये ठेवत असते. आळूची पाने ठेवली आहे. भरिताची वांगे देखील आहे. हा क्यूट लिटिल डब्बा देखील मी फ्रीजमध्ये ठेवत असते, ज्यात मी शतावरी, जायफळ ठेवलेले आहे. ॲज वी ऑल नो, शतावरी आणि जायफळ हे बहुगुणकारी आहे. रात्री दुधामध्ये टाकून पिल्यास याचे आपल्या शरीरासाठी अनगिनत फायदे होतात. आता येऊया फ्रीजच्या डोअरकडे. या काचेच्या डब्यात मनुके असतात आणि दुसऱ्या डब्यात तीळ ठेवले. हा पिझ्झा आणि पास्ता बनवण्याचा सॉस आहे. यात जवसाची चटणी ठेवली. मिक्स फ्रूट जाम पण ठेवला आहे. या काचेच्या छोट्या बरणीत मी कांदा लसूण मसाला ठेवला. या छोट्या सेक्शनमध्ये लिंब ठेवले आहे. लिंब देखील मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवत असते. आणि डाव्या साईडच्या सेक्शनमध्ये कैरीचं आणि लिंबाचं लोणचं ठेवलं आहे. यानंतर खालच्या सेक्शनमध्ये पाण्याच्या बॉटल्स, टोमॅटो केचप, गुलकंद वगैरे ठेवले आहे. लास्टच्या सेक्शनमध्ये काही मल्टीव्हिटॅमिन सिरप वगैरे तसेच केसर ठेवले आहे. दॅट्स ऑल. या माझ्या फ्रीजमध्ये बऱ्याच वस्तू मी ॲडजस्ट करून ठेवलेल्या आहे. फ्रीजबद्दल काही तुमचे सजेशन असेल, कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवू आणि कोणत्या वस्तू ठेवू नये याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं की माझ्या या छोट्याशा फ्रीजमध्ये मी वस्तू कशा ठेवल्या. आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब